नमस्कार. अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीच्या मधल्या टप्प्याविषयी आज मी बोलणार आहे. अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीचा दिवस एकीकडे जवळजवळ येत असताना दुसरीकडे मात्र उमेदवाराचं चिन्ह अद्यापही मतदारापर्यंत न पोहोचल्याने आणि 26 नोव्हेंबर रोजी हाती येणारं निवडणूक चिन्ह हे उमेदवार मतदारापर्यंत पोहोचवण्यात कितपत यशस्वी होतात हे आता काळच ठरवणार आहे. मागील 8-9 वर्षामध्ये आपल्या प्रभागामध्ये काडीचाही संपर्क न ठेवल्याने बहुतांश नगरसेवकाविषयी त्या प्रभागात तीव्र नाराजीचा सूर उमटलेला आहे आणि ही नाराजी मतदाते त्यांना तोंडावर बोलून दाखवताना दिसत आहेत. अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 8 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून यापैकी खरी लढत ही जनविकास परिवर्तन आघाडीचे नंदकिशोरजी मुंदडा आणि लोकविकास आघाडीचे राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्यात होणार आहे. यात आता अंबाजोगाईकरांना वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही. मतदारासमोर जात असताना निवडणूक चिन्ह काही जरी असलं तरी नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी हेच निवडणूक चिन्ह आहे असा ठाम विश्वास मतदारांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम त्यांच्या सुनबाई आमदार सौभाग्यवती नमिताताई मुंदडा या प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन करताना दिसून येत आहेत. दुसरीकडे राज्यभरात महायुती असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिकचे नेते माजी नगराध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी हे पायाला भिंगरी बांधून संपूर्ण शहर पिंजून काढत आहेत. आमदार नमिताताई मुंदडा केज विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या त्यानंतर आपल्या सुनबाईला विजयी करण्यासाठी सासरे बुवांनी जीवाची बाजी लावून आणि संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून विजयश्री खेचून आणली हे सर्व मतदारांनी पाहिलेलं आहे. आज अंबाजोगाईचे नगराध्यक्षपद भूषवण्याचं स्वप्न उराशी बाळगून सासरे बुवा अर्थात नंदकिशोरजी मुंदडा हे निवडणूक रिंगणात उतरले असून आपल्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सासरे बुवांना निवडून आणण्यासाठी केवळ त्यांचे चिरंजीव अक्षय मुंदडा हेच धावपळ करत आहेत असं नाही, तर त्यांच्या सुनबाई याही मैदानात उतरून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकूणच अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीचं चित्र जर पाहिलं तर अंबाजोगाई शहर हे भारतीय जनता पक्षाला मतदान करण्यासाठी कधीही सकारात्मक राहिलेलं नसल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळेच काकाजींना अंबाजोगाईच्या नगर परिषद निवडणूक रिंगणात उतरताना निवडणूक पक्ष चिन्हावर लढवण्याऐवजी जनविकास परिवर्तन आघाडीकडून लढवण्याचा त्यांना निर्णय घ्यावा लागला. स्वतः नगराध्यक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना सर्वच प्रभागातील आघाडीच्या उमेदवारांचा इतिहास भूगोल जर पाहिला तर अनेक प्रभागामध्ये त्यांच्याकडे प्रबळ असे उमेदवार दिसून येत नाहीत. निवडणुकीला सामोरे जात असताना काकाजींनी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे खेचण्यात यश मिळवल्याचं आज तरी दिसून येत आहे. सोशल मीडियावरही मुंदडा यांच्या कार्यकर्त्यांनी अव्वल नंबर पटकावल्याचं दिसून येत असून प्रवेश करून काकाजींच्या ओटीत आलेल्या कार्यकर्त्यांचा आणि काकाजीकडे आकर्षित झालेल्या मुस्लिम बांधवांचा कितपत लाभ मतांच्या रूपात होईल हे आता निवडणूक निकालानंतर शहरवासियांना समजणार आहे. निवडणुकीचा निकाल जो काही लागायचा तो लागेल, मात्र आज तरी मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नंदकिशोरजी मुंदडा यांची सुरू असलेली धावपळ ही खरोखरच दाद देण्यासारखी आहे असंच म्हणावं लागेल. आपल्या सासरेबुवांची विजयश्री खेचून आणण्यासाठी सौ नमिताताई मुंदडा या सुनबाई दिवस रात्र एक करून प्रत्येक प्रभागामध्ये व्यक्तिगत गाठीभेटी घेत आहेत, बैठका घेत आहेत, महिलासोबत सेल्फी फोटो काढत आहेत. अक्षय मुंदडा हेही सर्वच प्रभागामध्ये जाऊन व्यक्तिगत गाठीभेटी घेत आहेत, बैठका घेत आहेत. मुंदडा कुटुंबातील आमदारकीला आकर्षित होऊन भविष्यात
आपलं कल्याण होईल या आशेपोटी बहुसंख्यक कार्यकर्ते मुंदडा गटामध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा शहर परिसरात होताना दिसते आहे। दुसरीकडे राज्यभरात महायुतीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे स्थानिकचे नेते माजी नगराध्यक्ष राजकिशोर उर्फ पापा मोदी यांनी स्थानिक राजकारणाचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या सोबत युती केलेली आहे। मागील काही वर्षामध्ये मोदी यांच्याकडे कार्यकर्त्यांचा एवढा भरणा झालेला होता की त्यातील बरेचसे कार्यकर्ते उमेदवारी मिळणार नाही याची खात्री झाल्याने आणि अन्य काही कारणामुळे मोदींना सोडून मुंदडा यांच्या गटात गेल्याचे दिसून येत आहे। नगराध्यक्ष पदासाठी लोकविकास महाआघाडीकडून राजकिशोर उर्फ पापा मोदी हे निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत। मोदी यांच्याकडे अनेक बँका, पतसंस्था, मल्टीस्टेट, शाळा, महाविद्यालय अशा अनेक संस्था आहेत। त्यामुळे मोदी यांना ही निवडणूक अवघड जायला नको असतानाही या सर्व संस्थांवर जेही संचालक बसलेले आहेत यापैकी बोटावर मोजणे एवढे संचालक मोदी यांच्यासाठी रस्त्यावर उतरलेले असून बहुतांश संचालक मात्र जनसामान्यात मिसळणारे संचालक नसल्याने ते मतदान खेचून आणू शकणार नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत आहे। यामुळे मोदींचा गड थोडा हललेला जरी असला तरी मोदींचा अंबेजोगाई शहरात व्यक्तिगत जनसंपर्क एवढा दांडगा आहे की मोदींचा चाहता वर्ग हा रस्त्यावर न येणार आहे। याशिवाय मोदी यांनी आघाडीकडून विविध प्रभागात दिलेले उमेदवार हे निश्चितच प्रभावशाली आहेत, यात दुमत नाही। आज राजकिशोर मोदी नेतृत्व करत असलेल्या लोकविकास महाआघाडीच्या विजयासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, त्याचबरोबर समाजवादी पार्टी असेल या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। राजकिशोर पापा मोदी यांचे चिरंजीव संकेत मोदी हे स्वतः प्रभाग क्रमांक 1 मध्ये उमेदवार असल्याने आणि त्यांना राजकारणाचा तेवढासा गंध नसल्याने संकेत मोदी हे या प्रभागातच अडकून पडलेले असून नगराध्यक्ष व लोकविकास महाआघाडीच्या सर्व उमेदवारांची विजयश्री खेचून आणण्यासाठी स्वतः ढाल बनून राजकिशोर पापा मोदी हे मैदानात उतरलेले असून स्वतः पायाला भिंगरी बांधून संपूर्ण शहर पिंजून काढत आहेत। याशिवाय अखिल भारतीय काँग्रेसकडून खतीब मोहम्मद हसीबुद्दीन मोहम्मद सैदुद्दीन, शिवसेना शिंदे गटाकडून मुडेगावकर गजानन कमलाकर, वंचित बहुजन आघाडीकडून मस्के राहुल खंडू आणि त्याचसोबत सय्यद अकबर खाजा मियाँ, खतीब वाजेद मोहिउद्दीन निजामुद्दीन आणि फुलझडके कृष्णा शंकर असे 6 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरले असून हे 6 जण कोणाचा घात काढतात हे निवडणूक निकालानंतरच पाहावयास मिळणार असून एकूणच अंबाजोगाई नगर परिषदेची नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची निवडणूक ही अत्यंत अटीतटीची आहे हे मात्र निश्चित। धन्यवाद।